हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षेत व प्रथम घटक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे. उत्तरांसह सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आय बटन व एंड स्क्रीनवर पण दिलेली आहे. ती तुम्ही अवश्य पहा. स्क्रीनशॉट काढून वहीत लिहिण्याचा सराव करा. त्यामुळे आजच्या प्रश्नपत्रिकेत आपण इतर प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तसेच तुम्हाला कोणत्या व्हिडिओतील सर्वात जास्त प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. चला तर मग मुलांनो, खेळताना, जेवताना किंवा कोणतेही काम करता करता व्हिडिओ ऐकलेले वहीत किंवा कोऱ्या पानावर लिहून काढा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. चला तर मग तयार आहात प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी? आज इयत्ता 7वी विषय मराठीची आपण प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. 40 गुणांची प्रश्नपत्रिका असून वेळ 2 तास आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागा भरा. कोणत्याही 5 लिहायच्या आहेत. माणसाला टिंबटिंब बघता आली पाहिजेत. उत्तर: माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. मीराने वसंतला टिंबटिंबचा अर्थ सांगितला. मीराने वसंतला तमसो मा ज्योतिर्गमयचा अर्थ सांगितला. पूर्वी मोठ्या प्रमाणावर टिंबटिंब पानावर जेवणाची पद्धत होती. पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवणाची पद्धत होती. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी टिंबटिंब म्हणत. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत. वरती बघता टिंबटिंब गोप दुहेरी विणला असे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणला असे. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची टिंबटिंब. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. या 6पैकी तुम्हाला 5 लिहायचे. पुढचा प्रश्न आहे ब. एका वाक्यात उत्तरे लिहा. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग डॉक्टर खानखोजे यांनी कोठे राबविले? उत्तर: अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग डॉक्टर खानखोजे यांनी मेक्सिकोत राबविले. पिल्लू दिसायला कशासारखं होतं? उत्तर: पिल्लू दिसायला कापसासारखं होतं. कोकणची माणसं कशी आहेत? कोकणची माणसं साधीभोळी आहेत. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी कोठून प्राप्त केली? उत्तर: भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिकेतून वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयातून प्राप्त केली. लेखक डांग्याला काय म्हणतात? लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणत. 5 तुम्हाला लिहायची ती उत्तरे एका वाक्यात 5 गुणांसाठी. प्रश्न दुसरा अ. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. स्वप्नाविषयी लेखकाचे मत सांगा. उत्तर: लेखक अशोक कोतवाल म्हणतात की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. तीव्र संवेदनशील मन असणारी माणसंच स्वप्न पाहू शकतात आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करतात. अशी स्वप्न आपल्याला समृद्ध करतात. पुढचा प्रश्न आहे, मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. उत्तर: मातीच्या भांड्यांमध्ये पदार्थ ठेवल्यास रासायनिक प्रक्रिया होत नाही. पदार्थ खराब न होता ताजे राहतात. तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ अधिक काळ टिकतात. त्यामुळे मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. पुढचा प्रश्न आहे, श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल सांगा. उत्तर: आकाशात ऊन पावसाचा लपंडाव सुरू असतो. आकाशात काळे ढग जमा होऊन आकाश काळोखलेले असते. इंद्रधनुष्याचे सप्तरंग आकाशाला सौंदर्य बहाल करतात. काळ्या ढगातून मध्येच डोकावणारी सूर्याची किरणे आकाशाला झळकून टाकतात. 6 गुणांसाठी आहे. पुढचा प्रश्न आहे ब. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुणांसाठी 2 वाक्प्रचार तुम्हाला लिहायचे आहेत. आनंदाला पारावार न उरणे, खूप आनंद होणे. वाक्यात उपयोग आहे, कष्टाची कामे करून विजयने इंजिनियरची पदवी प्राप्त केली असता विजयच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. गराडा पडणे म्हणजे गर्दी होणे, लोकांची दाटी होणे. धावपटू प्रतीक्षा ऑलिम्पिक पदक मिळविल्यानंतर प्रथमच कॉलेजमध्ये आली असता तिच्याभोवती मैत्रिणींचा गराडा पडला. हातभार लावणे, मदत करणे, सहाय्य करणे. वेळेत फराळाची ऑर्डर पूर्ण करण्याकरिता सीमाला तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी हातभार लावला. 3 दिलेले आहेत, त्यापैकी 2 लिहायचे 4 गुणांसाठी. प्रश्न तिसरा अ.
खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा 2 गुणांसाठी. विपुल, यावर्षी शेतात विपुल प्रमाणात पीक आले. दुजाभाव, आईने माझ्यात व माझ्या चुलत भावंडात कधीच दुजाभाव केला नाही. परंतु लीना कार्यक्रमाला गेली, परंतु बस उशिरा मिळाल्याने ती वेळेवर पोहोचली नाही. अथवा, मिनल अथवा सेजल दोघींपैकी एकीलाच माझ्यासोबत येता येईल. 4 दिलेले आहेत, 2च विचारले जातात 2 गुणांसाठी. पुढचा ब प्रश्न आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई. धान्य साठविण्याची जागा कोठार. जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट पत्रावळी. दुधासाठीचे भांडे चरवी. पुढचं क. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण व क्रियाविशेषणाचा प्रकार लिहा. तो तुरुतुरु पळतो. तुरुतुरु हे काय? रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. उद्या तो दिल्लीला जाणार आहे. उद्या कालवाचक क्रियाविशेषण. नयनाने आज दुसऱ्यांदा जेवण बनविले. दुसऱ्यांदा संख्यावाचक क्रियाविशेषण. क्षणात येते सरसर शिरवे. सरसर रीतिवाचक क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. समानार्थी शब्द लिहा. वारा, पवन, मारुत. मेघ, ढग. स्त्री, महिला, नारी. आकाश, गगन. विरुद्धार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. मंजूळ, कर्कश. सुंदर, कुरूप. शिक्षित, अशिक्षित. लखपती, गरीब. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4 अ. नावे लिहा. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा साखर शाळा. वसंताला शिक्षणाची प्रेरणा देणारी मीरा. गोमूचे माहेर कोकण. पुढचा प्रश्न आहे ब. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. टेबलावर खडू आहे. वर काय? शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्याकडे गाडी आहे. कडे हे शब्दयोगी अव्यय आहे. नीता माझ्या घराजवळ राहते. जवळ हे शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5. शाळेतील पहिला दिवस यावर 10 ओळी लिहा 5 गुणांसाठी. दरवर्षी जून महिना येताच मला पावसाबरोबरच शाळेची ओढ लागते. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन नवीन वर्गात जाण्याचा आनंद काही औरच असतो. शाळेत जाण्याचा दिवस जवळ येताच गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल अशा सर्व शालेय वस्तूंची जमवाजमव सुरू होते. आईने शाळेत जाण्याची तयारी करून दिल्यावर बाबा मला शाळेत सोडायला येतात. शाळेच्या आवारात प्रवेश करताच मनात थोडीशी धाकधूक असते. नवीन शिक्षक शिक्षिका कसे असतील? वर्गात नवीन आलेले मित्रमैत्रिणी आपल्याशी प्रेमाने वागतील का? अशा प्रश्नांनी मनात पिंगा घातला असता निखिलने मला आवाज दिला. निखिलला पाहून मला खूप आनंद झाला आणि मनावरचे ओझेही दूर झाले. मी आणि निखिल वर्गात पोचलो. आम्ही दोघांनी एकाच बाकावर बसायचे ठरवले. नवीन वर्गशिक्षिका पवार मॅडम पहिल्या तासाला येताच सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना अभिवादन केले. पवार मॅडम खूपच प्रेमळ आहेत. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी हसत खेळत गप्पा गोष्टी करीत संवाद साधला. पवार मॅडम यांचा तास संपल्यावर देशमुख सरांनी तास घेतला. अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे शिक्षक शिक्षिका तासाला आलेत आणि केव्हा शाळा सुटण्याची वेळ झाली ते कळालेच नाही. शाळेचा पहिला दिवस खूपच उत्सुकतेत आणि आनंदात गेला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. सर्वात जास्त प्रश्न कोणत्या व्हिडिओतले विचारण्यात आले तेही कमेंट्समध्ये लिहून कळवा. पुन्हा भेटूया नवीन विषय व नवीन प्रश्नपत्रिका उत्तरांसह अभ्यासण्याकरिता. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.